तर आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲपने एडिट करणार आहोत. तर चला आपण बघूया. कॅपकट ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक दिलेली आहे. त्याची टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे कॅपकट ॲप. आणि आपल्याला एक VPNची गरज पडणार आहे. VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. VPN कनेक्ट केल्यानंतर आता आपल्याला कॅपकट ॲप ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला आता असा इंटरफेस बघायला मिळणार आहे. आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचा आहे आणि तो बीटमार्कचा व्हिडिओ दिला होता ते डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलमध्ये ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या व्हिडिओवरती बीटमार्कच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला एक्सपर्ट ऑडिओवरती क्लिक करून आपल्याला म्युझिक ॲड करून घ्यायचे आहे. म्युझिक हे अलग करून घ्यायचे आहे अशा प्रकारची. आणि अशा बीट आहेत मित्रांनो अशा प्रकारच्या. तर आता आपल्याला इथे दुसरी बीट लागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथे तिसरी बीट लागत आहे. इथे जर दुसरी बीट लागत आहे म्हणून इथे क्लिक करायचं आहे आणि इथे कट मारायचं आहे. इथे कट मारल्यानंतर आता आपल्याला इथे तिसरी बीट लागत आहे. इथे कट मारायचं आहे. कट मारल्यानंतर आपल्याला आता इथे पुढे आल्यानंतर इथे चौथी बीट लागत आहे. इथे कट मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे. तर अशा प्रकारचे कट मारून घेतल्यानंतर आता आपल्याला पहिल्या बीटमार्कच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुढे यायचं आहे आणि या कॉपी ऑप्शनच्या पुढे रिलीजचं ऑप्शन दिसणार आहे मित्रांनो. त्याच्यावरती क्लिक करून फोटोजवर जाऊन आपल्याला एक फोटो सिलेक्ट ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारचे आपल्याला फोटो समजे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी फटफट ॲड करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो आता आपल्याला इफेक्ट लावायचे आहेत. तर आता आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर ओपनिंग झुमिंगवरती जाऊन आपल्याला तर हे जो इफेक्ट दिसत आहे मित्रांनो हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला ह्याची साईज मित्रांनो अशा प्रकारचे इथरोक करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो इथरोक अशा प्रकारची साईज वाढून घ्यायची आहे ह्या इफेक्टची. अशा प्रकारचं वाढून घेतल्यानंतर थोडं पुढे यायचं आहे मित्रांनो. तर पुढे आल्यानंतर आता आपल्याला इथे एक इफेक्ट लावायचा आहे. तर आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला तर तुम्हाला ट्रेंडिंगवरती हे इफेक्ट बघायला मिळणार आहे. हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला ह्याची साईज अशा प्रकारची ठेवायची आहे. इथरोक ठेवल्यानंतर आता आपल्याला डबल बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे इफेक्ट ॲड करून आपल्याला काय करायचं आहे इथरोक अशा प्रकारची याची साईज ठेवायची आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे इफेक्ट आहे जो दिसत आहे हे आपल्याला ॲड करायचं आहे. हे जो इफेक्ट आहे मित्रांनो ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथरोक अशा प्रकारची ह्याची साईज ठेवायची आहे. तर आता आपल्याला डबल व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला तर तुम्हाला हे जो दिसत आहे मित्रांनो आपल्याला हे जो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर अशा प्रकारची ह्याची साईज इथरोक ठेवायची आहे. अशा प्रकारची ठेवल्यानंतर आता आपल्याला इथे यायचं आहे मेन पॉईंटवर. 8 सेकंदाचे थोडं पुढे यायचं आहे. आणि आता आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे मित्रांनो. आपल्याला आता इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर तर तुम्हाला आता हे दिसायला मिळणार आहे हे इफेक्ट. हे आपल्याला ॲड करायचं आहे अशा प्रकारचं. ॲड केल्यानंतर आता आपल्याला तर हे जो इफेक्ट ॲड केलेला आहे ह्याची साईज अशा प्रकारची इथरोक ठेवायची आहे. आणि हे थोडं पुढं करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं करून घेतल्यानंतर आता आपल्याला समजा स्टार्टिंगला यायचं आहे. आणि आता आपल्याला बरोबर 2 सेकंदाला जायचं आहे. आणि आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर तर तुम्हाला हे बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ट्रेंडिंगवरती हे इफेक्ट बघायला मिळणार आहे.
तर आपल्याला हे राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आता अशा प्रकारची साईज वाढून घ्यायची आहे. आता आपल्याला लावायचे आहेत ॲनिमेशन लावायचे आहेत मित्रांनो. ॲनिमेशन लावण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, ॲनिमेशन कुठे कुठे लावायचे आहेत मित्रांनो बघा. तर आता आपल्याला इथे नाही लावायचे मित्रांनो, आपल्याला इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर ॲनिमेशन ह्याच्यावरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर आता आपल्याला तुम्हाला कॉम्बोवरती गेल्यानंतर हे इफेक्ट बघायला मिळणार आहे. पुढे केल्यानंतर अशा प्रकारचं पुढे आल्यानंतर तर आता आपल्याला राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला हे पार्ट दिसत आहे मित्रांनो, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो, आपल्याला हे जो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर हे जो बारका पार्ट दिसत आहे मित्रांनो, ह्याच्यावरती जाऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो ॲनिमेशन, हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचे आहेत. इथे आल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला हे ॲड करायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं हे ॲड करून घ्यायचं आहे. तर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला ना मित्रांनो, आपले थोडे थोडे पार्ट राहिलेले आहेत. तर बघू शकता इथे भारी दिसत आहे मित्रांनो हे. तर तुम्ही काही अलग करू शकता मित्रांनो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपली म्युझिक बी लागलेली आहे मित्रांनो, म्युझिक बी लागलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. आता व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लाईक करून टाका, कारण की अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायला तुम्हाला माहीत आहे किती अवघड आहे. आणि CapCut ॲप डाउनलोड केलं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही करू शकता. तर आता आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि आपल्या स्टेटसला लावू शकता. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.